सार्वजनिक वाहतूक सेवेचा पुणेकरांनी अधिकाधिक वापर करावा असं आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे। मात्र खासगी वाहनांची संख्या पुण्यातल्या लोकसंख्येइतकीच झालेली आहे। दुचाकी आणि चारचाकींची गेल्या वर्षभरात झपाट्याने वाढ झाली आहे। पुणे महापालिकेने सादर केलेल्या पर्यावरणाच्या सद्यस्थितीच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे। पुण्याची लोकसंख्या सध्या 31 लाखांच्या घरात असताना पुणेकरांकडे दुचाकी आणि चारचाकी मिळून जवळपास तेवढ्याच गाड्या असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। आमचा हा निश्चित प्रयत्न आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही बळकट होईल, जेणेकरून लोकांना तर ज्यांनी टू व्हीलर्स फोर व्हीलर्स घेतल्यात पण उद्याच्या काळामध्ये त्यांचा वापर हा कमीत कमी व्हावा। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जर वाढला तर वाहतुकीची कोंडी, त्याचबरोबर वाहतुकीवरचा वाढता ताण, पोल्युशन ह्या सगळ्याच गोष्टी कमी होतील। त्याच्यामुळे आगामी काळात आमचा प्रयत्न, आता सुद्धा आम्ही 1550 बसेस घेण्याचा प्रयत्न करतोय, त्या डिसेंबर अखेरपर्यंत ह्या पुणे शहरात दाखल होतील। पुण्यात गेल्या 2 वर्षात लोकसंख्येप्रमाणे कशी वाढलेली आहे इथल्या वाहनांची संख्या, त्यावर एक नजर टाकूया। 2014-15 मध्ये लोकसंख्या होती 28,70,281 आणि दुचाकींची संख्या होती 21,52,000 तर चारचाकींची संख्या होती 4,57,000। 2015-16 मध्ये लोकसंख्या आहे 31,07,962 आणि आता दुचाकींची संख्या आहे 23,31,000 आणि चारचाकींची संख्या आहे 4,57,000।